विद्यार्थी मित्रांनो, पाणी अडवा, पाणी जिरवा, त्याकरता छोटी छोटी धरणं, बंधारे बांधा, हे आपण सातत्याने ऐकत असतो आणि यांचे फायदे देखील आपल्याला माहिती आहेत. परंतु ही संकल्पना ऋग्वेदात सुरुवातीला येते हे आपल्याला माहिती आहे का? मित्रांनो, मी आहे योगेश पाटील आणि आपण पाहतात संस्कृत साधना. पहिला पाठ आहे, हा आहे प्रथमः पाठ आद्य कृषकः पृथुवैन्यः. आद्य कृषकः म्हणजे सगळ्यात पहिला शेतकरी, पृथुवैन्यः हा जो राजा आहे त्याच्याबद्दल हा धडा आहे. आपण याची प्रस्तावना वाचूयात. ऋग्वेदात एषा कथा उद्धृता. ऋग्वेदात ही कथा येते. वेन भूपते हे पुत्र वैन्यः. वेन भूपती, वेन नावाचा जो राजा होता त्याचा पुत्र वैन्य. एव पृथुवैन्यः इति नाम्ना ज्ञातः. हा पृथुवैन्य ह्या नावाने ओळखला जायचा. सह प्रजाहित दक्षः आदर्शः सम्राट इति स्मृतः. तो प्रजेच्या हिताप्रती दक्ष असलेला आदर्शाचा सम्राट होता. भारत देशे पृथुना एव कृषिकार्यं प्रारब्धं संशोधितं विकासं प्रतिनितं च. भारत देशामध्ये पृथुना एव, पृथुनेच, पृथुना म्हणजे काय, ही तृतीया विभक्ती. पृथुनेच कृषी कार्याची सुरुवात केली. शेतीची सुरुवात ह्या भारतामध्ये कोणी केली? पृथुने. तिच्यावरती संशोधन केलं आणि तिला विकासाच्या प्रती घेऊन गेला. स एव कृषी विद्यायाः जनकः इति मतः. तोच कृषी विद्येचा जनक आहे असं मानल्या जातं. अतएव सह प्रथमः कृषकः, म्हणूनच तो पहिला शेतकरी होय. धरित्र्याः पृथिवी इति नामाभिधानं पृथोः कार्यस्य स्मारकम इति मन्यते बुधैः. आणि विद्वान लोक असंही मानतात की धरित्री म्हणजे ही वसुंधरा, ही वसुधा, ही जी आहे म्हणजे आपली पृथ्वी, हिचं पृथ्वी हे नाम पृथोच्या कार्याचं स्मरण म्हणूनच तिला दिल्या गेलेलं आहे. तर आपण पाठ वाचायला सुरुवात करूया. भूपालः पृथुवैन्यः नाम धरायां प्रथमः अभिषिक्तः सम्राट. भूपाल म्हणजे राजा पृथुवैन्य हा ह्या पृथ्वीचा पहिला अभिषिक्त सम्राट होता. अभिषिक्त म्हणजे ज्याचा प्रॉपर राजाभिषेक झालेला आहे, अभिषेकाने जो सम्राट झालेला आहे, असा पहिला राजा कोण होता? पृथुवैन्यः. प्रयाग क्षेत्रे, प्रयाग क्षेत्र ही याची झाली सप्तमी. प्रयाग क्षेत्रे पृथुनृपस्य षष्ठी. पृथुनृपस्य राजधानी असीत. प्रयाग क्षेत्रामध्ये ह्या पृथुराजाची राजधानी होती. राज्याभिषेक समये चारणाः पृथुनृपस्य स्तुतिं गातुम् उत्सुकाः. राज्याभिषेकाच्या वेळी, वेळ सांगण्यासाठी पण सप्तमीची अपेक्षा असते म्हणून राज्याभिषेक समये अशी सप्तमी केलेली आहे. चारणाः, चारण म्हणजे कोण? तर हे स्तुतिपाठक. पूर्वी राजाच्या दरबारामध्ये स्तुतिपाठक लोक असायचे जे राजाची स्तुती करायचे विशेष प्रसंगी. तर हे ह्या राजाची स्तुती गाण्यासाठी उत्सुक होते. कोण? चारणाः. कोणाची स्तुती? पृथुनृपस्य. तदा पृथुः आज्ञापयत. त्यावेळी पृथु आज्ञा दिली, पृथुने आज्ञा दिली. काय दिली? तिष्ठन्तु चारणाः. चारणांनी थांबावे. यावत मम सद्गुणाः न प्रगटी भवन्ति तावदहं न स्तोतव्यः. जोपर्यंत माझ्यातले सद्गुण हे प्रगट होत नाही तोपर्यंत मी स्तुतीस योग्य नाहीये. पहा राजाचं मन किती मोठं होतं. स्तवनं तु ईश्वरस्यैव भवेत्. आणि स्तवन कुणाचं व्हायला पाहिजे? ईश्वरस्यैव. ईश्वरस्य एव म्हणजे ईश्वरस्यैव, ईश्वराचं स्तवन व्हायला पाहिजे. स्तुतिगायकाः पृथुनृपस्य एतादृशीं निस्पृहतां ज्ञात्वा प्रसन्नाः अभवन्. आणि स्तुतिगायक जे होते सगळे चारण, त्यांनीही पृथुराजाची अशा पद्धतीची एतादृशीं निस्पृहता म्हणजे कसलीही अपेक्षा नसणं जाणून प्रसन्न झाले. एकदा पृथुराजः स्वराज्ये भ्रमणम् अकरोत्. एकदा पृथुराजा त्याच्या राज्यामध्ये भ्रमण करत होता. भ्रमणसमये तेन दृष्टं यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताश्च. भ्रमण करतेवेळी त्यानं पाहिलं की प्रजा ही खूप जास्त कृश झालेली आहे. कृश म्हणजे अतिशय बारीक झालेली आहे, अशक्त झालेली आहे. ताः प्रजाः पशुवत जीवन्ति. आणि ती प्रजा पशुवत जीवन जगत आहे म्हणजे एखाद्या जनावरांसारखं जीवन जगत आहे.
निकृष्टान्नम खादंती, निकृष्ट प्रकारचं हलक्या दर्जाचं अन्न खात आहे. तद्दृष्ट्वा, ते पाहून, त्वांत प्रत्यय, दृश्य पश्य धातू आहे त्याचा त्वांत प्रत्यय झाला लावून दृष्ट्वा असं रूप होतं. तद्दृष्ट्वा राजा चिंताकुलः जातः, ते पाहून राजा चिंताकुल झाला, चिंतेनी आकुल झाला. तदा पुरोहितो वदत, पुरोहित तेव्हा म्हणाले, हे राजन, हे राजा, धनधान्यादी सर्वं वस्तुजातं वस्तुतः वसुंधरायाः उदर एव वर्तते. ते काय म्हणाले पुरोहित राजाला की हे राजा, धन धान्य ह्या सगळ्या आदी ज्या वस्तू आहेत त्या खरे तर, वस्तुतः म्हणजे खरे तर, वसुंधरायाः, वसुंधरा अकारांत स्त्रीलिंगी नाम, जसं माला, मालायाः, मालाचे किंवा मालाच्या, तसं हे वसुंधरेच्या उदर एव वर्तते, पोटातच असतात. म्हणजे ते काय सांगतात राजाला की राजा हे बघ, पुरोहित म्हणतात की धनधान्य ह्या सगळ्या वस्तू खरे तर ह्या पृथ्वीच्या पोटातच असतात. तर ह्या तत्प्राप्तुम यतस्व, आणि ते मिळवण्यासाठी प्रयत्न कर, यतस्व. तदा पृथुभूपेन तदर्थम धनुः सज्जीकृतम, आणि त्यावेळेला पृथुभूपेन, पृथुराजाने काय केलं त्यासाठी धनुः सज्जीकृतम, त्याचा धनुष्य उचलला आणि तो तयार झाला धनुष्यबाण चालवायला. तदा भूमिः स्त्री रूपम धृत्वा तस्य पुरतः प्रगटिता अभवत अवदच्च. त्यावेळेला ही भूमी जी आहे, ही पृथ्वी माता जी आहे, तिनं एका स्त्रीचं रूप घेतलं, स्त्री रूपम धृत्वा, स्त्री रूप घेऊन, तस्य पुरतः त्याच्या पुढे, प्रगटिता अभवत प्रगट झाली, अवदच्च आणि म्हणाली, हे राजेंद्र, हे राजेंद्र, तव पिता दुःशासकः वेनराजः राजधर्मस्य पालनं नाकरोत्. तुझे जे वडील होते ते दुःशासक होते, ते चांगले शासक नव्हते, ते प्रजाहितदक्ष नव्हते आणि ते राजधर्माचं पालन करत नव्हते. तदा मया चोरलुंठक भयात धनधान्य पुष्पफलानी मम उदरे निहितानी, आणि त्यामुळे मी चोरलुंठक भयात, इथं भयात ही जी आहे पंचमी आहे, चोर भयात म्हणून लुंठक भयात, चोर म्हणजे चोर आणि लुंठक म्हणजे लुटेरे, चोर लुटेरे यांच्या भयाने मी धनधान्य पुष्प फळ हे माझ्या पोटामध्ये ठेवलेले आहे. त्वं तू प्रजाहितदक्ष नृप, तू तर प्रजाहितदक्ष असा राजा आहेस. यदि त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि तर्हि अहं प्रसन्ना भविष्यामि. म्हणजे यदि त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि, जर तू प्रयत्नाने कृषी कार्य म्हणजे शेतीचं काम करशील तर मी प्रसन्न होईल, भविष्यामी. अतः धनुः त्यज, म्हणून ह्या धनुचा म्हणजे धनुष्याचा त्याग कर, हे ठेवून दे. खनित्राणी, आणि काय कर, धनुष्य ठेवून काय घे हातामध्ये, तर खनित्राणी हलान कुद्दालकानी लवित्राणी च हस्ते गृहीत्वा, त्वांत प्रत्यय, प्रजाजनैः सह कृषी कार्यं कुरु. आणि तू काय कर, धनुष्य त्यजून काय कर, तर खनित्राणी, खनित्राणी म्हणजे खणण्याची साधने, जमीन खणण्याची साधने, हलान, हल म्हणजे नांगर, हो की नाही. हल हे कुणाचं शस्त्र होतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुराणामध्ये श्रीकृष्णाशी संबंधित ते पात्र होतं, हे तुम्हाला हिंट देतो. खनित्राणी खणण्याची साधने, हलान म्हणजे नांगर, कुद्दालकानी म्हणजे कुदळ, लवित्राणी वेळे, च हस्ते गृहीत्वा प्रजा हातात घेऊन, प्रजाजनैः सह प्रजाजनांसोबत कृषी कार्य कर म्हणजे शेती कर. भूमातुः म्हणजे भूमातेचा, उपदेशम मनसी निधाय मनात ठेवून, भूमातेचा हा उपदेश मनात ठेवून, पृथुवैन्यः नदीनां मार्गम अवरुद्ध म्हणजे नद्यांचा मार्ग त्यांनी अवरुद्ध अडवून, नदीचा मार्ग अडवून, कृषी कार्यार्थम कृषीच्या कामासाठी, जलस्य उपयोगम अकरोत आणि त्यानं कृषीच्या कार्यासाठी पाण्याचा उपयोग केला. बघा, जेव्हा भरपूर पाऊस असतो त्यावेळेला तर सगळीकडेच मुबलक पाणी उपलब्ध असतं. आज या गोष्टी आपल्याला खूप सोप्या वाटतात, पण पूर्वीच्या काळी ज्या वेळेला पावसाळा संपून उन्हाळा यायचा आणि एखाद्या वेळी दुष्काळ यायचा तर नंतर कुठून पाणी आणणार, तर ते पाणी जेव्हा मुबलक असतं तेव्हाच अडवून एक विशिष्ट साठा त्याचा करून ठेवावा. ही जी संकल्पना आहे ही ऋग्वेदकालीन आहे आणि ही पृथुराजाने आणलेली आहे. तर त्यांनी काय केलं पुढे, वृष्टीजल संचयम कृत्वा, पाण्याचं वृष्टीजल म्हणजे पावसाचं पाणी संचय करून, जल व्यवस्थापनम अकरोत, ज्याला आपण वॉटर मॅनेजमेंट म्हणतो हल्लीच्या भाषेत, ते त्यांनी
त्या काळी केलं होतं. भूमीम उर्वरतामाम कर्तुम प्रायतत, आणि ह्या भूमीला सुफल करण्याकरता तिला त्यांनी प्रयत्न केले. तदनंतरम तस्मिन क्षेत्रे जनाः धान्य बीजानी अवपन, त्यानंतर लोकांनी त्या क्षेत्रात म्हणजे त्या शेतात मध्ये धान्याचे बीज पेरले. स नैकेभ्यः वृक्षेभ्यः विविध प्रकारकाणां बीजानां संकलनम चयनम च परिश्रमेण अकरोत. त्यांनी अनेक प्रकारच्या नैकेभ्यः वृक्षेभ्यः वृक्षांच्या विविध प्रकारच्या बीजांचं संकलन, त्यांचं चयन, निवडणं हे परिश्रमानं केलं. अनंतरम त्यानंतर बीजानाम संस्करणम कृत्वा वपनम अकरोत. त्यानंतर त्या बीजांवरती बघा, आज आपण सीड इंडस्ट्रीज पाहतो, म्हणजे शेतातलं जे काय पिकतं त्याचं तशाला तसं बीज म्हणून वापरता येतं का त्याला पुढच्या वेळेला? नाही. त्याच्यावरती काही प्रोसेसिंग करावं लागतं. हे प्रोसेसिंग करावं लागतं हे ज्ञान देखील त्या काळी होतं आणि ती लोक करायची. त्याला संस्करण कृत्वा, संस्करण करणं असं म्हणतात. की अनंतरम बीजानाम संस्करणम कृत्वा वपनम अकरोत, बीज प्रक्रिया करून नंतर ते पेरायचे. पर्जन्यानंतरम बीजेभ्यः अंकुराः उद्भूताः, आणि पाऊस पडल्यानंतर त्या बीजांमधून अंकुर वर यायचे. धान्य लाभेन सर्वे प्रजाजनाः संतुष्टाः च अभवन्, आणि धान्य लाभ झाल्यामुळे सगळे प्रजाजन संतुष्ट झाले. एषः कल्याणकारी नृपः पृथिव्यां प्रशासने अग्रणीही जनसेवाव्रती च अभवत, आणि हा कल्याणकारी असा राजा पृथ्वीच्या प्रशासनामध्ये पुढे अग्रणी आणि जनसेवाव्रती असा झाला, लोकांची सेवा करणारा असा झाला. आणि ह्या पृथ्वीवैन्यस्य आदर्शभूतानी कार्यानी काय काय आहेत, याची आदर्श कार्य पृथ्वीवैन्याची ती आहे. त्याची आदर्श जनसेवा जी आहे, त्यानं संरक्षण व्यवस्था त्याची बळकट केली. जलव्यवस्थापनम, कृषी संशोधनम, कृषीमध्ये त्यानं संशोधन केलं. आरोग्य सुविधा आपल्या प्रजेसाठी त्यानं निर्माण केल्या. पशुनाम कृते रक्षिता आणि तृणक्षेत्रांनी, बघा पशूंसाठी काही क्षेत्र, काही भाग, शेतीचा काही भाग हा पशूंसाठी पशुखाद्य म्हणून त्यानं राखीव केला. अन्न दुग्धादिनाम व्यवस्था नगर व्यवस्थापनम, अन्न दुधाची व्यवस्था केली. पूर्ण काय म्हणतात टाउन प्लॅनिंग, नगर व्यवस्थापन केलं. आणि शिक्षण व्यवस्था त्यानं बळकट केली. असा हा कल्याणकारी असा पृथुवैन्य नावाचा राजा होऊन गेला. असा हा या राजाबद्दल आपण हा पाठ शिकलेलो आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही पाहत आहात संस्कृत साधना.